हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज मी तुमच्यासोबत म्हणजे सासूबाईंची स्पेशालिटी असलेले हिवाळ्यासाठी अतिशय आरोग्यवर्धक, पौष्टिक आणि चवदार अशा डिंक खारी खोबऱ्याच्या लाडूंची रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी लागणार आहे साहित्य. इथे मी खारीक पावडर 1 किलो घेतलेली आहे. त्यानंतर बारीक किसलेलं खोबरं अर्धा किलो घेतलेलं आहे. इथे मी नॉन केमिकल गुळाची पावडर साधारण 1 किलो वापरलेले आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. डिंक साधारण 200 ग्राम, तूप अर्धा किलो आहे, गव्हाचं पीठ 1 वाटी आणि उडीद डाळीचं पीठ 1 वाटी असं हे त्याचं प्रमाण आहे. आता सर्वप्रथम इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, कारण त्याचे हेल्थ बेनिफिट्स पण खूप आहेत. रिच इन फायबर, प्रोटीन, त्याच्यामुळे हे लाडूला पण चव पण देतात आणि बाइंडिंगला पण हेल्प करतात. आता इथे मंद आचेवर गव्हाचं पीठ खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. 1 वाटी पिठाला साधारण पाव वाटी तूप टाकून असं छान रंग येईपर्यंत गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे. अशी त्याची कन्सिस्टन्सी पाहिजे. त्यानंतर उडीद डाळ, इथे उडीद डाळ मी आधी भाजून घेतलेली आहे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे. उडीद डाळीचे पण खूप हेल्थ बेनिफिट्स आहेत. इम्युनिटी वाढवते, स्किनसाठी आणि बोनसाठी पण चांगले आहेत. त्यानंतर डिंकाचे पण हिवाळ्यामध्ये खूप हेल्थ बेनिफिट्स आहेत. डिंकामध्ये कॅल्शियम खूप आहे, तसेच हाडांसाठी चांगलं आणि स्किनसाठी आणि उष्णतावर्धक आहेत. डिंक हा असा तेलामध्ये तळून घेतलेला आहे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये असं ते वाटून घेतलेलं आहे. आता हे आहे आपलं पूर्णपणे लाडूला लागणारं साहित्य. इथे खारीक खोबऱ्याची पावडर घेतलेली आहे, गूळ पावडर, तूप, त्यानंतर डिंक वाटलेलं आहे, काळे मनुके, भाजून वाटलेली उडीद डाळ, ड्रायफ्रूटची पण पावडर घेतलेली आहे. आपण आपल्या आवडीनुसार ह्याचं प्रमाण ड्रायफ्रूटचं कमी जास्त करू शकता. त्यानंतर गव्हाचं पीठ आहे, वेलची पावडर आणि मेथी पावडर ऑप्शनल आहे. जर तुम्हाला कडवट लाडू आवडत नसतील तर तुम्ही मेथी पावडर पण स्किप करू शकता. आता मंद आचेवर साधारण मी पाव किलो तूप टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गूळ असा टाकून घेतलेला आहे आणि गूळ फक्त वितळेपर्यंतच आपल्याला हे गॅसवर आपल्याला असं परतायचं आहे. एकदा का असं गूळ वितळला की गॅस बंद करून टाकायचा आहे. त्यानंतर खारीक खोबऱ्याची पावडर टाकलेली आहे अशा प्रकारे, आणि ही पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर ही वाटलेली उडीद डाळ घेतलेली आहे, उडीद डाळीची पावडर. त्यानंतर हे ड्रायफ्रूटची पावडर घेतलेली आहे. ड्रायफ्रूट पण आधी भाजून घेतलेले आहेत आणि मगच त्याची पावडर केलेली आहे. हे भाजलेलं गव्हाचं पीठ आणि हे असं छानपैकी मिक्स केलेलं आहे. ह्यावेळी गॅस बंद केलेला आहे. बंद गॅसवरच आपल्याला हे सगळं करायचं आहे. वेलची पावडर टाकलेली आहे चवीप्रमाणे. काळे मनुके, तुम्ही मनुके हवे तर वेगळ्या रंगाचे पण वापरू शकता, पण काळे मनुकेमुळे जास्त हेल्थ बेनिफिट्स आहेत म्हणून हे वापरलेले आहेत. त्यानंतर हा आपला वाटलेला डिंक टाकलेला आहे. त्यानंतर मेथी पावडर, तुम्हाला जर लाडू कडवट नको असतील तर तुम्ही मेथी पावडर स्किप करू शकता. आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच असे छानपैकी लाडू आपल्याला वळवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हे लाडू आपले तयार आहेत. टेस्टला पण एकदम छान आहेत आणि हेल्थला पण छान. रेसिपी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत